मेन पंच एजे म्हात्रे आणि स्क्वेअर लेगचे पंच रुपेश म्हात्रे नवापाडा. रुपेश लेग अंपायर आहे. फिल्डिंगला आहे का? फिल्डिंगला येते. टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय तो कोपर 40+ संघाने. चला बॅट्समन पाठवायचे आहेत आणि शेड्यूल 40+ क्षेत्ररक्षण लगेच लावायचे आहे. भरत पाटील सुद्धा आज इन ॲक्शनमध्ये एक लेजंड क्रिकेटर. एक वर्ष वीर बजरंग शेडून संघ त्यांचा आपण पाहिलेला एक पुरस्कर्ते आणि स्वतः कॅप्टन पिंट्या जोशी. भरपूर वर्ष भरत पाटील यांनी दिलेली आहे टेनिस बॉल क्रिकेटला. हा फोन केलाय. सुखनाथ पाटील येत आहेत सलामीला. सचिन म्हात्रे आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचे कोपरचे. किरण म्हात्रे आणि सुखनाथ पाटील सलामी जोडी आपल्या पाहायला मिळते. 4 षटकांची मॅच. कंपल्सरी चेसिंग. यानंतर नवापाडा 40+ आणि गोलवली 40+ रेडी राहायचे. किरण म्हात्रे आणि सुखनाथ पाटील ही सलामी जोडी आपल्या पाहायला मिळते. 4 षटकांची मॅच असेल. भरत पाटील येतात पहिले षटक घेऊन. यानंतर गोलवली 40+, नवापाडा 40+, त्यानंतर तिसगाव 40+ आणि देवीचा पाडा 40+. लक्षात घ्या. त्यामुळे सर्वांनी वेळेवर उपस्थित राहा प्लीज. एजे सरांना तुम्ही पाहताय पंचाच्या भूमिकेत. काल रेग्युलर फॉर्मॅटचे 10 संघ आपण पाहिले. सागाव संघ फायनलमध्ये दाखल झालेले आहे.
चला सामना सुरू करायचे. आमचे ऑफिशियल स्कॉलर पिंट्या जोशी आम्हाला सातत्याने सूचना करतायत. भरत पाटील येतात पहिले षटक घेऊन. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पहिला चेंडू पडल्यानंतर हलकासा बाहेर निघालाय. डॉट बॉलची ते समाप्ती होते. यष्टिरक्षक विलास पाटील आहेत. हा चेंडू फाईन लेगच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये एकदा वेगाने पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. 2 धावा पूर्ण होतील आणि झाल्यात. 2 धावेने खातं उघडले गेले ते कुपर 40+ संघाचे. कुपर 40+ संघ आपण पाहतोय. पहिला चेंडू डॉट आला होता. गोलंदाज भरत. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट ही स्पर्धा तुम्ही घर बसल्या एन्जॉय करू शकाल. सुगनाच्या बॅट मधनं जबरदस्त फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. बॉल सीमारेषेच्या बाहेर. पहिला सिक्सर. जागृती स्पोर्ट्सचे ओनर विशाल पाटील यांचे आगमन झालेले आहे. या विशाल पाटील, स्वागत आहे आपलंही. भरत पाटील सुगनासाठी हाही फटका चांगला आहे. मिड विकेटच्या दिशेने बॉल 1 बाउन्स सीमा पार. षटकारानंतर आलाय चौकार. धावसंख्या 12. सुगनाथ पाटीलच्या बॅटमधनं षटकार, त्यानंतर आलेला हा चौकार. आता 11 मनाला सुरुवात केली कारण कमी षटकांचा फॉर्मॅट ज्यावेळी असतो. सनी बॉल बघायचे. चांगला चेंडू होता. भरत पाटील यांचा कमबॅक पाहायला मिळतोय. अनेक वर्ष टेनिस बॉल क्रिकेटला त्यांनी दिलेली आहे. आता रबर बॉल फॉर्मॅट खेळत असताना 12 धावा आतापर्यंत त्यांनी खर्च केलेले आहेत. शेवटचा बॉल आहे. विलास पाटील सुभाष पाटील सरकार सुद्धा गोलंदाज या संघामध्ये. इथे बॅटची एज लागली आणि फलंदाज सुगनाची खेळी समाप्त होईल. भरत पाटील यांनी महत्वाची विकेट घेतली. कोपर 40+ लागणारा हा पहिला धक्का 12 या धावसंख्येवरती. चला गोलोली 40+ आणि नवापडा 40+ टॉस साठी यायचे. अमित गायकर. वडवली बी संघ जेव्हा जेव्हा खेळतो कोपर पूर्ण गावाचा सपोर्ट त्यांना असतो आणि आज कोपर 40+ संघ खेळतोय. रुपेश पाटील असतील, विशाल पाटील सुद्धा आलेले सपोर्ट करण्यासाठी. त्यांचे सहर्ष स्वागत. राजा आलेत बॅटिंग करण्यासाठी. गोलंदाजी करण्यासाठी रेवन पाटील आलेत. भरपूर वर्ष टेनिस बॉल क्रिकेटला दिलेले आहेत रेवन पाटील. रेग्युलर क्रिकेट, त्यानंतर 40+ आणि आता रबर बॉल. सिडून संघाची सुद्धा कामगिरी जबरदस्त राहिली मागच्या सीझन मध्ये. रेवन थ्रो फेकी. 2 धावा इथे पूर्ण झालेत. 2 धावा पूर्ण झालेले आहेत. पिंट्या जोशी सुद्धा आमच्या सोबत आहेत. अशोक पाटील आमचे 40+ संघटनेचे ऑफिसर्स करून सुद्धा सामना एन्जॉय करते. त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत.
मॅच क्रमांक 3 सध्या सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. रिबन पाटील भरपूर वर्षाचा अनुभव त्यांच्या पाठीशी. धावसंख्या 14. रिबन बॉलिंग मार्कवर. फुलटॉस बॉल होता मैदानाच्या आतमध्ये, त्या दिशेने थोडंसं पाणी आहे त्यामुळे चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जाणार नाहीये. 2 धावा मिळतील. भरत पाटील तिथे होते. सहयोग कंस्ट्रक्शनचे सर्वे सर्वा अनेक चांगले व्यक्तिमत्व, ग्रामपंचायत सदस्य सुद्धा आहेत. आई चेंडू कार्पेटच्या सायने खेळत आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये सुभाष पाटील तिथे आहेत. 2 धावा इथे पूर्ण झाल्यात. पूर्ण झालेले आहेत. अठरा धावा धापलकावधी लागल्यात. अठरा धावा धापलकावधी. दुसरं षटक प्रगती पथावर असताना रिबन बॉलिंग मार्कवर. इथे बॅटची एज लागली मात्र थर्डमॅनला क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेलं आहे. रुपेश मात्रे तिथे आहेत. मॅन फ्रॉम नवाबवाडा. एकच धाव मिळेल. धावसंख्या 19. फुलटॉस बॉल होता. राजाचा फटका फसलाय. भरत पाटील डाऊन दी बॉल. चूक होणार नाहीये. राजाला माघारी परतावं लागेल. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 19. प्रमोद मात्रे येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. 4थ्या क्रमांकावरती 4 षटकांचा हा सामना. या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक जीत भोईर. कार आपण पाहतोय 2018 दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक मॅन ऑफ द सिरीज ची कार जीत भोईरांना मिळाली होती. चला टॉस साठी यायचे. नवापाडा 40+ आणि गोलोली 40+. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. नवापाडा संघाचे कॅप्टन ऑलरेडी ते उपस्थित आहेत. पिंट्या जोशी. राजा जाधव कुठे जात? पावसाळ्याचा राजा. पाऊस आणि राजा. पावसामध्ये राजाच्या विरुद्ध खेळणं कठीण आहे. अमित गायकर यांनी मला वाटतं फक्त पाहणी करण्यासाठी शेखर यांना पाठवलं होतं सुरुवातीला. सगळ्यात पहिले कैलास पाटील आलेत बॉलिंग करण्यासाठी. कैलासचा पहिला चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने खेळत आहेत. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. मैदानाच्या आतमध्ये थोडंसं पाणी पाहायला मिळतो त्यामुळे 2 धावा तिथे मिळतील. आता बाक्षाच्या स्पर्धेत सुद्धा आपण पाहिलं तर गोलोली संघाने जबरदस्त खेळ केला होता. रनरअप संघ होता. त्या स्पर्धेमध्ये बाक्षामध्ये आपण प्रवीण तांबे सरांना सुद्धा पाहिलं. इंटरनॅशनल क्रिकेटर. धावसंख्या 21. फुलटॉस आणि चेंडू 1 बाउन्स सीमा पार जाईल. किरण मात्रेच्या बॅटमधून आलाय चौकार. धावसंख्या 25. आमचे मित्र संदीप भाणे सुद्धा सामना एन्जॉय करतायत. एक चांगले ऑफिशियल पंच शरद भाणे, संदीप भाणे, सुनील भाणे. नाही, पावसाळी क्रिकेटमध्ये हेल्मेटचा वापर केला होता सुनील भाणे यांनी. पहिले क्रिकेटर. नाही, पावसाळ्यामध्ये राजा जाधव यांची गोलंदाजी चर्चेत असे मात्र आज राजा जाधव नाही येत. येतील कदाचित. आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या 29. धावा दाखल करते आपल्या पाहायला मिळत आहेत.
पावसाला सुरुवात झाली. कोपरने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. चांगला चेंडू होता. कैलास पाटील कमबॅक करत असताना धावसंख्या 29. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. 4 षटकांची मॅच. यानंतर नवापडा 40+ आणि गोलवली 40+ मध्ये मॅच पाहायला मिळणार आहे. नवापडा 40+ चे कॅप्टन ऑलरेडी ते आलेले आहेत, उमेश जाधव. आणि गोलवली 40+ चे कॅप्टन येतील अमित. अजून एक डॉट बॉल. सलग 3 चेंडू डॉट टाकले. चांगला कमबॅक पाहायला मिळाला कैलास पाटील यांचा. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावपलकर धावा लागल्या ते 29 आणि अजूनही शेवटचं षटक येणं बाकी आहे. यानंतर अजून एक चांगली मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. नवापाडा 40+ विरुद्ध गोलवली 40+. जैन कॉलनी येथे बघा राजा जाधव यांचा इव्हेंट सुरू आहे, त्यामुळे ते उपस्थित नाही आहेत. रामनाथ आलेत बॉलिंग करण्यासाठी. रामनाथचा पहिला चेंडू वाईडिश लॉंगर वरनं भरत पाटील वेगाने आलेत. चांगली फिल्डिंग आहे. 2 धावा मिळालेत. धावसंख्या 31-31. एस्ट्रेच्या हातात चेंडू जरी डॉट गेला, स्ट्राईक तुम्ही चेंज करू शकता, लक्षात घ्या. बऱ्याच वेळा 40+ मध्ये तो नियम नाही आहे, मध्ये इथे तो नियम आहे. स्ट्राईक तुम्ही चेंज करू शकता. असं काही नाही की दोघांनी स्ट्राईक सोडली पाहिजे. थ्रो फेकी बघा. फलंदाज रन आउट. धावसंख्या 32. जीत भोईर आमचे संपर्क साधा. हरेश आलेत बॅटिंग करण्यासाठी. नाही, बॉल तर खेळपट्टीवरच आहे, बाकीचे खेळाडू का धावत आहेत. 2 धावा मिळालेत. धावसंख्या 34. चेसिंग कंपल्सरी, लक्षात घ्या. एस्ट्रेच्या हातामध्ये चेंडू डॉट गेला तर तुम्ही स्ट्राईक चेंज करू शकता. आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या 4 ने पुढे सरकली ती 38. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 38 धावा झाल्यात. टॉस करायचे गोलवली आणि नवापाडा या बॉल नंतर. एकच धाव. धावसंख्या 39 आणि 40चं टार्गेट. संतोष काटे यांच्या शुभाचे टॉस होईल.
फलंदाच्या खात्यामध्ये एक धाव ऍड होईल. आमचे जबरदस्त क्रिकेटर नारिलीचे संतोष काटे यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. गोलवली 40+ विरुद्ध नवापाडा 40+. 39 झाले, 40 टू विन आहे, लक्षात घ्या. शिडून चेसिंग कंपल्सरी. पुढे या. एका बाजूला मंगेश, एका बाजूला उमेश जाधव. चा टार्गेट आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा. संतोष काटे यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. 4 षटकांची मॅच. सुभाष पाटील बघा इन ॲक्शन मध्ये होते. शिडून 40+. सध्या त्यांचे सुपुत्र सुद्धा भरपूर चर्चेत आहेत. रियान शिलेमन डोंबिवली संघामध्ये. टॉस कोणी जिंकलाय? अमित, टॉस जिंकलाय तुम्ही. बॉलिंग ना का डिसिजन पेंडिंग ठेवू? पेंडिंग. चला बॉलिंग. ओके, बॉलिंग घेतली. गोलवली 40+. एक चांगला संघ आहे. अमित गायकर असतील, बाळा आहेत, मंगेश आहेत, नाही सचिन म्हात्रे सुद्धा इन ॲक्शन आहेत की काय? चा टार्गेट आहे. चला शिडूल संघ आपली सलामी जोडी लगेच पाठवायची आहे. पुढच्या मॅचमध्ये गोलवली 40+ संघाने टॉस जिंकलेला आहे. ते बॉलिंग करणार आहे. त्यामुळे नवापाडा 40+ संघाला बॅटिंग करायची. त्यानंतर देवीचा पाडा 40+ आणि तिसगाव 40+. आपण रिपोर्टिंग करा. नाही, फिल्डिंगला प्लेअर हवे असतील तर पुष्कर काटे रेडी आहेत. जागृती स्पोर्ट्सचे ऑनर विशाल पाटील यांना विनंती असेल या. आपलं हार्दिक स्वागत. बाराम बेडेकर सुद्धा लाईव्ह आहे ना. स्वर्गीय गोविंद गायकर यांच्या स्मरणार्थ अन्वित इंटरनेट मोफत सेवा आपल्याला पाहायला मिळतोय. सौजन्य पिंटू गायकर. नाही, दशरथ पाटील आहेत ना, सुभाष दादा आमचे कॉमेंटेटर. या या 4 ओव्हर करा या फक्त. चला चला जोडी मैदान दाखल झाले. रेवण पाटील आणि विलास पाटील. हनुमान दादा येत आहेत बॉलिंग करण्यासाठी. एक जबरदस्त लेजंड क्रिकेटर. आणि स्ट्राईक एंडला विलास पाटील आहेत. 2 स्ट्राईक एंडला रेवण पाटील आहेत. आणि चेसिंग कंपल्सरी लक्षात घ्या. 40 धावा कराव्याच लागतील शिडून 40+ला या मॅचमध्ये. यानंतर पुढच्या मॅचचा टॉस झालेला आहे. पुढच्या मॅचमध्ये सनी आमच्या सोबत असतील स्कोररच्या भूमिकेत. कारण पिंट्या जोशी इन ॲक्शन मध्ये आहेत. आणि पहिलाच बॉल सीमारेषेच्या बाहेर. विलास पाटील यांच्या बॅटमधून आलाय. पहिल्याच बॉलवरती सिक्सर.
कट करण्याचा प्रयत्न होता, पंचांकडे पाहिलं जातंय. अरविंद एजे सरांना तुम्ही पाहताय पंचांच्या भूमिकेत. डॉट बॉल, पहिल्या बॉलवरती षटकार आला होता. इथे मिळाली आहे. धावसंख्या 7. 3 चेंडूमध्ये 7 धावा खर्च केल्यात हनुमान यांनी. वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळते, प्रचंड वेग पाहायला मिळालाय. डॉट चेंडूची ते समाप्ती होईल. चं टार्गेट आहे. 7 धावा झालेले आहेत. चौकार आलाय. धावसंख्या 11. रेवण पाटील यांच्या बॅटमधून पहिला चौकार आलाय. धावसंख्या 11 वरती आपल्याला पाहायला मिळते. चांगला चेंडू होता. षटक संपलेलं आहे. 18 बॉलमध्ये 29 अजूनही करायचे आहेत शिडून 40+ संघाला. पहिल्या षटकात 11 धावा आल्यात. एक षटकार, एक चौकार आले तरी 11 धावा आलेल्या आहेत. महेश म्हात्रे आलेत बॉलिंग करण्यासाठी, स्वतः कॅप्टन. 18 बॉलमध्ये 29 धावा अजूनही करायच्या आहेत. पावसाळी क्रिकेट स्पर्धा आणि सातत्याने पाऊस तुम्ही पाहतात, कालही पाहिला, आजही पाहायला मिळतोय. आणि 30 जूनला जो पाऊस सुरू झालाय तो सातत्याने पाऊस आपल्याला पाहायला मिळतो. संपूर्ण जून महिन्यामध्ये पाऊस झाला नाही. मागचे 4-5 वर्ष आपण पाहिले तर पावसाची फिक्स तारीख असायची पिठवशी 7 जून. दोन धावा इथे पूर्ण झाल्यात. धावसंख्या 13. इथे एक धाव वेगाने पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्यात. पंधरा धावा. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट. इथे मात्र चेंडू हवेत आहे. झेल ड्रॉप. दोन धावा पूर्ण झाल्या. तिसरी पूर्ण होईल का? 3 पूर्ण झालेत. झेल सुटला. 3 धावाही मिळाल्यात. 3 धावा मिळाल्यात. धावसंख्या 18. 18 धावा झालेल्या आहेत. 15 बॉलमध्ये 22 अजूनही करायचे आहेत.
2 धावा इथे पूर्ण झाल्यात. वीस धावा झाल्यात, 20 अजूनही करायचे आहेत. काही करू नका. धावसंख्या 22. वन टू गो. 13 बॉलमध्ये 18ची गरज आहे. दोन षटकांचा खेळ संपलाय. धावा झाले 23. चेंडू शिल्लक आहेत 12. धावा करायच्या 17. 12 बॉल 17ची गरज. बॉलिंग साठी कोण? शरद काका, राजा. 12 बॉल मध्ये 17ची गरज आहे. मला वाटलं शरद काका आले बॉलिंगला. क्या बात आहे शरद काका. संदीप भाने कुठे आहेत? आहे ना. ओके ओके ओके. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. 2 धावा मिळाल्यात. दोन धावा मिळाल्यात. धावसंख्या 25. 25 धावा झालेल्यात. 11 बॉल 15ची गरज. आरामात आरामात. 10 बॉल मध्ये 15 करायचे आहेत अजूनही. चांगली बॉलिंग राजाच्या माध्यमातून. याच राजाने जबरदस्त बॉलिंग केली होती ज्यावेळी टेनिस बॉलची स्पर्धा झाली होती निळजे ग्राउंड मध्ये. सुभाष पाटील यांची स्पर्धा. रोडायवनचे विभाग प्रमुख. आणि काय बॉलिंग केली होती राजाने. बॉलिंगच्या जोरावरती सामना जिंकून दिला होता मोठी देसाईच्या विरुद्ध. तोच गोलंदाज राजा तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि चॅम्पियन संघ होता कोपर 40+ टेनिस मध्ये. चला खाया पिया कुछ नाही. गलास थोडा आठाना. 3 धावा. 3 धावा मिळाल्यात. आठ चेंडू मध्ये 12 धावांची गरज. 8 चेंडू 12 धावांची गरज. आठ चेंडू 12 धावांची गरज. 7 चेंडू 12. 7-12. क्या बात आहे. जबरदस्त. मी मगाशी उल्लेख केला राजाने जबरदस्त बॉलिंग केली होती. तोच राजा आपण पाहतोय. हा चेंडू कव्हरच्या दिशेने खेळत आहेत. गॅप भरपूर मोठी आहे आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार. चेंडू शिल्लक आहे 6. धावा करायचे आहेत 8. पुढच्या मॅच मध्ये गोलवली 40+ ने टॉस जिंकलेला आहे.
गोलंदाजी करण्याचा त्यांनी निर्णय घेतला, त्यामुळे नवापाडा 40 प्लस संघाला बॅटिंग करायची. नाही, सुभाष दादांची कोचिंग बरोबर नाही आहे कोपर 40 प्लसला. त्यांनी मार्गदर्शन द्यायला हवं, कीपर्स असतील, फिल्डर्स असतील. शेखर थोडंसं वॉर्मअप करतायत गोलोली 40 प्लस संघाचे. शेखर मामा. सहा चेंडू 8ची गरज आहे. सहा चेंडू मध्ये 8ची गरज आहे. सुगनाथ पाटील आले बॉलिंग करण्यासाठी. दोन धावा इथे मिळाल्या. 5 चेंडू आणि 6 धावांची गरज. पाच चेंडू 6 धावा. पाच चेंडू 6 धावांची गरज. पाच चेंडू 6 धावा. दोन धावा मिळाले. 4 चेंडू आणि आता 4 धावांची गरज आहे. तिसगाव 40 प्लस आणि देवीचा वाडा 40 प्लस संघ आपण रिपोर्टिंग करा. चार चेंडू 4 धावांची गरज. चला थोडंसं स्पीडअप करा. दोन धावा मिळाल्यात. 3 चेंडू मध्ये आता 2 धावांची गरज आहे. शिवडून 40 प्लस संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना 3 चेंडू 2 धावांची गरज. एखादा डॉट बॉल आला तर कमबॅक होऊ शकतो कोपर 40 प्लस संघाचा. क्लोज फिल्डिंग आता पाहायला मिळते. आणि याबरोबरच सामना जिंकलाय तो शिवडून 40 प्लस संघाने. अभिनंदन. चला गोलोली संघ लगेचच फिल्डिंग लावायची तुम्हाला. गोलोली 40 प्लस क्षेत्ररक्षक लगेच लावून घ्या. नवापाडा संघ आपली सलामी जोडी पाठवायची. शिवडून संघाने एक सामना जिंकलाय. शिवडून संघाने हा सामना जिंकलेला आहे. अभिनंदन त्यांचं. मॅच समरी आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळते. चला गोलोली संघ बाळा फिल्डिंग लावून घ्या. त्यानंतर तिसगाव आणि देवीचा पाडा संघ आपण रिपोर्टिंग करा टॉस साठी. तिसगाव आणि देवीचा पाडा. चांगली फाईट दिली होती मात्र फिल्डिंग थोडीशी खराब झाली.